कोणत्याही मालमत्तेचा कायदेशीर वैध करार करायचा असेल तर त्याची नोंदणी करणं बंधनकारक आहे आणि अशा कराराच्या नोंदणीकरता नियमानुसार प्रचलित जे काही मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प ड्युटी असेल ते भरणं सुद्धा बंधनकारक आहे. मुद्रांक शुल्क किंवा स्टॅम्प ड्युटी भरल्याशिवाय कराराची नोंदणी करता येत नाही. बरं, मुद्रांक शुल्काची आकारणी कशावर केली जाते? तर त्याच्यात दोन किमती असतात. एक म्हणजे प्रत्यक्ष व्यवहाराची किंमत आणि दुसरी शासकीय किंमत. यापैकी जे जास्त आहे त्याच्यावर सरकार मुद्रांक शुल्क आकारणी करते. म्हणजे समजा एखादी मालमत्ता शासकीय मूल्य त्याचं 10 लाख रुपये आहे आणि त्याचा व्यवहार 12 लाखाचा होत असेल तर मुद्रांक 12 लाखावर आकारणार. पण शासकीय मूल्य 10 लाख रुपये आहे आणि त्याचं प्रत्यक्ष व्यवहार जर 8 लाख 9 लाखावर होत असेल तर तिथे मात्र सरकार मागे येणार नाही. तिथे सरकार 10 लाखावर मुद्रांक शुल्क आकारणार. बरं, मुद्रांक शुल्क हे काय फक्त एकदाच आकारण्यात येतं असं नाही, तर प्रत्येक मालमत्तेची जितक्या वेळा हस्तांतरण किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्या प्रत्येक वेळेला तेव्हाच्या प्रचलित दरानुसार मुद्रांक शुल्क आकारण्यात येतं. एवढंच नव्हे, बरेच वेळेला बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र इत्यादीवर सुद्धा काही वेळेला मुद्रांक शुल्काची आकारणी केली जाते. आणि ही मगाशी सांगितल्याप्रमाणे मुद्रांक शुल्काची आकारणी ही प्रत्येक व्यवहाराकरता केली जाते. बरं, आता प्रचलित नियमानुसार बहुतांश करार जे आहेत त्याच्यावर मुद्रांक शुल्क हे टक्केवारीमध्ये घेतलं जातं. म्हणजे कराराच्या किंवा शासकीय मूल्याच्या 2%, 5%, 60% जे काय असेल ते. बरं, मुद्रांक शुल्काबरोबरच बहुतांश ठिकाणी विविध प्रकारचे सेस म्हणजे एक प्रकारचे वाढीव कर लावण्यात येतात. उदाहरणार्थ, आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मेट्रोची कामं चालू आहेत किंवा मेट्रोचे प्रकल्प असतील तिथे मुद्रांक शुल्कावर 1%, 2% असा सेस लावला आहे. म्हणजे मुद्रांक शुल्क जर नियमानुसार 5% असेल आणि तिथे लावलेला सेस जर 2% असेल तर आपल्याला मुद्रांक शुल्क हे 7% भरायला लागतं. आता ही टक्केवारीची जी व्यवस्था असते त्याला आपण भागीदारी असं म्हणू शकतो का? कारण जेव्हा कोणत्याही दोन व्यक्ती किंवा दोन संस्था टक्केवारीमध्ये काम करतात तेव्हा त्यांच्यामध्ये भागीदारी असते असं आपण म्हणू शकतो. पण जेव्हा अशी भागीदारी असते तेव्हा त्या टक्केवारी बरोबर एक जबाबदारी सुद्धा मिळत असते. मात्र जेव्हा आपण मुद्रांक शुल्क, त्यातली टक्केवारी आणि त्यातल्या भागीदारीचा विचार करतो तेव्हा शासन त्याच्या प्रती कोणतीही जबाबदारी अजिबात घेत नाही. म्हणजे गंमत कशी आहे की करार वैध असण्याकरता तुमची नोंदणी करणं, त्यावर मुद्रांक शुल्क भरणं बंधनकारक. पण याचा अर्थ तुम्ही नोंदणी केलेला करार वैध ठरेलच किंवा त्याच्या विपरीत कोणाला करार करता येणार नाही अशी कोणतीही व्यवस्था आत्ता तरी आपल्याकडे उपलब्ध नाही. अगदी एक साधं उदाहरण घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीने एखादी जमीन समजा सर्वे नंबर 100 विकत घेतला किंवा एखाद्या व्यक्तीने समजा 104 नंबरचा सदनिका किंवा गाळा विकत घेतला. तर गंमत कशी असते की जमिनीबद्दल जर बोलायचं झालं तर त्याचा फेरफार होऊन महसुली अभिलेख बदलायला काही कालावधी लागतो आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर त्या मूळ मालकाने एकामागून एक व्यवहार केले तर त्याला रोखण्याची कोणतीही व्यवस्था आज नोंदणी प्रणालीमध्ये नाही. तोच नियम या फ्लॅट किंवा दुकानांकरता लागू आहे. समजा 104 क्रमांकाच्या फ्लॅटची नोंदणी होत असेल तर त्याच्यानंतर लगेच 104 याच फ्लॅटची 2, 3, 4, 5 वेळा कितीही वेळा नोंदणी होऊ शकते. बरं, गंमत अशी की पुढचे सगळे जे खरं म्हणजे गैर आणि बेकायदेशीर करार आहेत त्याच्यावर सुद्धा शासन आपली भागीदारी, आपलं मुद्रांक शुल्क काही सोडत नाही. म्हणजे गंमत कशी आहे की सरकारला तुम्ही टक्केवारीमध्ये पैसे द्यायचे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला एक नव्या पैशाची सुद्धा सुरक्षा मिळत नाही. म्हणजे तुम्ही भागीदारीमध्ये असता आणि तुम्हाला त्याच्या बदल्यात काही मिळत असतं तर हे संयुक्तिक ठरलं असतं. आता ते त्याच्यावर काही लोक असा प्रतिवाद करतील की नोंदणी तुम्ही केली की त्याचं सगळं रेकॉर्ड ठेवलं जातं, मग नवीन व्यवहार करताना तुम्ही आधीच तपासलं पाहिजे. पण माझं म्हणणं आहे की मी जर तुम्हाला टक्केवारीमध्ये पैसे देतोय आणि एवढं सगळं करून जर मीच तपासायचं आहे तर तुमचा नक्की उपयोग काय आहे? म्हणजे कसं झालं की तुम्ही सगळा डेटा म्हणजे सगळी माहिती गोळा करताय
पण त्या माहितीचा उपयोग करून प्रतिबंधात्मक व्यवस्था निर्माणच केली जात नाहीये. आता ही निर्माण का केली जात नाहीये? तुम्हाला ती करता येत नाहीये का तुम्हाला करायची नाहीये, जेणेकरून हे एकामागून एक विक्रीचे व्यवहार, मग त्यामधनं कोर्ट कचेरी, मग परत कोर्टाला पैसा आणि त्यातनं प्रत्येकाची दुकानदारी चालू ठेवायची आहे. ह्या दोनच शक्यता त्याच्यात आहेत. आणि माझं तर असं म्हणणं आहे की त्याच्यात आता तांत्रिक प्रगती आपण एवढी केली आहे की यातली पहिली शक्यता ही जवळपास नाहीच आहे असं म्हटलं तरी चालेल. आता तुमच्याकडे एवढ्या उत्तम प्रकारची तांत्रिक प्रगती आहे की तुम्ही त्या नोंदणी प्रणालीमध्ये अशी व्यवस्था करू शकता की मगाच्या उदाहरणामध्ये समजा सर्वे नंबर 100 किंवा 104 क्रमांकाचा गाळा एखाद्या माणसाने जर घेतला, तर त्याच गाळ्याचा पुढचा करार त्यातला खरेदीदार, त्याचे वारस किंवा त्याचे कुलमुखत्यार धारक यांच्या व्यतिरिक्त कोणालाही करता येणार नाही. असे चेक किंवा असे प्रतिबंधात्मक उपाय नोंदणी प्रणालीमध्ये करता येणं सर्वथैव शक्य आहे. पण हे केलं जात नाही. आणि हे केलं जात नाही त्यामुळे तुम्हाला कुठलीही सुरक्षा मिळत नाही. साहजिकच ग्राहकाला, सर्वसामान्य नागरिकाला टक्केवारीमध्ये पैसे देऊन सुद्धा सरकारकडनं कुठलीही सुरक्षा मिळत नसल्याने ही भागीदारी नाही तर वाटमारी ठरते असं म्हटलं तर त्याच्यात चुकीचं आहे का काही? कारण एकीकडे तुम्ही टक्केवारीमध्ये पैसे घेताय आणि दुसरीकडे त्याच्या बदल्यात जो लाखोमध्ये आणि करोडोमध्ये तुम्हाला पैसे देतोय, मालमत्तेमध्ये पैसे गुंतवतोय, त्याला आता आपण व्यवहार केला, आपल्या अपरोक्ष याचा व्यवहार होणार नाही, अशी एक नव्या पैशाची सुरक्षा सुद्धा तुम्ही देऊ शकत नसाल, तर तुम्ही टक्केवारीमध्ये घेतलेले पैसे ही वाटमारी किंवा खंडणी, नाही तर दुसरं काय म्हणायचं त्याला? कारण गंमत अशी आहे की तुम्ही टक्केवारीमध्ये पैसे घेणार पण कर्तव्य तुम्ही काही जर करणार नसाल तर त्याचा काय उपयोग झाला? बरं, मुद्रांक शुल्क आता कसं आहे, कायदे करायचे अधिकार सरकारकडे आहे. मग त्यांनीच एक कायदा केला की नोंदणी बंधनकारक, मग त्यांनीच एक कायदा केला की त्याच्याकरता मुद्रांक शुल्क बंधनकारक. त्या ह्या सगळ्या गोष्टी करण्याचे आणि ठरवण्याचे अधिकार एकतर्फी सरकारकडे आहेत. म्हणजे रेकनर व्हॅल्यू म्हणजे शासकीय मूल्य तेच ठरवणार, नोंदणी प्रक्रिया तेच ठरवणार, मुद्रांक शुल्काचे दर तेच ठरवणार. या सगळ्याला आपण निमूटपणे मान्यता द्यायची, टक्केवारीमध्ये त्यांना पैसे द्यायचे आणि एवढं करून आपले लाखो रुपये गुंतवून आपण जी मालमत्ता घेतो त्या मालमत्तेचे मालकी हक्क किंवा त्याच्यात विपरीत काही हक्क निर्माण होणार नाहीत अशी हमी किंवा व्यवस्था कोणत्याही प्रकारे निर्माण केलेली नाही. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ही निर्माण करणं शक्य नाही हे किमान मला तरी पटत नाही. पूर्वी जेव्हा हे डिजिटल सगळं काही नव्हतं तेव्हा एक वेळ पटलं असतं की अशी व्यवस्था करता येत नाही. पण आता जर तुमच्याकडे सगळं डिजिटली आहे, सगळं एका क्लिकवर माहिती उपलब्ध होते, तर एक करार झाल्यानंतर त्याच मालमत्तेची दुबार विक्री होऊ नये, तसे कराराची नोंदणीच करता येऊ नये अशी व्यवस्था त्यामध्ये असलीच पाहिजे. कारण त्यामध्ये जर व्यवस्था नसेल तर त्याच्या दोन अडचणी होतात. एक म्हणजे प्रत्येक नवीन खरेदीदाराला सगळ्या गोष्टीची तपासणी करायचा खर्च करायला लागतो, त्रास करायला लागतो, वेळ, पैसा, मेहनत त्याच्यावर घालवायला लागते. बरं, एवढं करून सुद्धा तो करार करेपर्यंतच त्याला हमी मिळते. समजा त्याने करार केला आणि 2 तासांनी पुढचा करार झाला, तर आधी सगळा केलेला तपासाअंती केलेला करार हा वाया जातो. आता याच्यावर काही लोक असे म्हणतील की असे दुबार विक्री करार झाले तर आपण न्यायालयात दाद मागू शकतो. पण न्यायालयात दाद मागायचा म्हणजे तिथेही खर्च आला, तिथेही वेळ, पैसा, मेहनत घालवणं आलं आणि बरं न्यायालयात गेलं आणि चटकीपट निकाल मिळाला असं आपल्याकडे होत नाही, हे वास्तव आहे. बरं, आणि सगळीकडे पैसे तुम्ही घेणार आणि सुरक्षा कुठेच देणार नाही, हे कितपत योग्य आहे? तर माझं असं वैयक्तिक मत आहे की याच्यावर कुठेतरी विचार झाला पाहिजे आणि याच्यावर 2 उपाय असू शकतात. एक तर सरकारला जर जबाबदारी नको असेल तर ही आमच्या बरोबरची भागीदारी संपवा, टक्केवारीमधले पैसे घेणं संपवा. आणि जर तुम्हाला शासनाला नागरिकांबरोबर टक्केवारीमध्ये भागीदारी हवी असेल तर त्याच टक्केवारीमध्ये जबाबदारी सुद्धा उचला आणि दुबार करारांना बंदी त्या व्यवस्थेमध्येच आणा, जेणेकरून दुबार करार होणारच नाही. म्हणजे दुबार करार झाले तर ही जी भीती माणसाला आहे ती आपोआप नाहीशी होईल.
मध्यंतरी मी जे म्हटलं होतं की आपण अनेक विषयांवर शासकीय स्तरावर पाठपुरावा करणार आहोत, त्यातलाच हा एक विषय आहे. आता निवडणुका झाल्या, सरकार बसलं की आपण या आणि अशा अनेक विषयांवर पाठपुरावा करणार आहोत. आपल्याला या मुद्रांक शुल्क या विषयाबद्दल काय वाटतं, आपली मतं काय आहेत, अभिप्राय काय आहेत, ते कमेंट्समध्ये अवश्य कळवा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. धन्यवाद.